काय रे, दूध तरी संपवलं का आरोहीने? पिते. ती खूप डिस्टर्ब आहे. आज जे काही घडलं त्यातून ती सावरली नाही अजून. मलाही आरोहीची काळजी वाटते रे. या नंदिनीच्या बाबतीत असे काय एका पाठोपाठ एक प्रसंग घडतायत आणि आरोही जे काही वागते त्यावेळेला त्याचं मला टेन्शन यायला लागलंय. आई, मी नंदिनी बद्दल काही गोष्टी ऑब्झर्व केल्या. नंदिनी जे काही वागते मला त्याबद्दल शंका वाटत होती आणि राया आणि आरोहीला पण ती शंका वाटायला लागली होती. मग पण प्रत्यक्षात नंदिनीची परिस्थिती खरंच खराब आहे. करायचं काय आपण, यावर उपाय काय? मला तर असं वाटतंय की नंदिनीचा नीट उपचार फक्त हॉस्पिटलमध्येच होऊ शकतो. त्या रायाने पण अनेकदा सांगितलं आरोहीला की नंदिनीला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवूया, पण ती ऐकतच नाहीये. म्हणते की प्रेमाने गोडी गुलाबीने मी तिला बरं करेन, हट्टच सोडत नाही. पण आई, मला तर असं वाटतंय की या सगळ्यावर एकच उपाय आहे, तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवूया. अरे पण हे तुला आणि मला वाटून काय उपयोग आहे? आरोहीला ते पटलं पाहिजे ना. आई, मी आरोहीला समजवण्याचा, तिचा विचार बदलण्याचा प्रयत्न केला, पण ती तुझी सगळी घालमेल मला समजते तन्मय. मी आता एकदा आरोहीशी बोलून बघते. फार विचार करू नको, निघेल यातूनही मार्ग निघेल. जा. काय करतेस ग आरोही? काय करतेस? तन्मयचा टिफिन भरते. त्याने काय स्टाफ मधल्या सगळ्यांसाठी पोळ्या मागवल्यात? भाजी वगैरे नको म्हणाला का? सॉरी आई, बाकीचं सगळं भरायचंच राहून गेलं. अगं ठीक आहे ठीक आहे, सॉरी काय, त्यात होतं असं कधी कधी. अगं मला एक गंमत आठवली. ही मुलं दोघं लहान होती ना, तेव्हा त्यांचे शाळेचे डबे, माझा ऑफिसचा डबा, सकाळी माझी पण अगदी तारांबळ उडायची. म्हणून एक दिवस आठवणीने रात्रीच दहीभुत्ती करून फ्रीज मध्ये डबा ठेवून दिला. सकाळी पटकन डबा उचलला, गेले ऑफिसला. उघडून बघते तर काय, त्याच्यात होतं खवलेलं खोबरं. दोन्ही डबे सारखे होते ना. ऑफिस मधले सगळेजण पुढे खूप दिवस मला चिडवत होते. बरं ऐक, तुझं हे सगळं काम आटपल्यावर आपण जरा बाहेर जाऊन येऊया. म्हणजे माझं एक काम आहे, तू पण आलीस बरोबर तर बरं होईल. जाऊया ना आई. तन्मयचं सगळं आटपते आणि येते तुमच्यासोबत. चालेल. नंदिनी, अप्पू. नंदिनी, हा नाश्ता आणलाय, ताईने सांगितलं होतं द्यायला. न सांडवता खाशील ना, कमी भरवू? पण अप्पू, आरोही का नाही आली? ती माझा नाश्ता घेऊन येते ना, ती कुठे आहे? अगं ती बाहेर गेलीये कामासाठी. आणि तू आता डिटेल्स विचारत बसू नकोस, मला आधीच उशीर होतोय. आणि हे सगळं संपेपर्यंत मी इकडेच थांबणार आहे. आरोहीला कामासाठी बाहेर जायचं होतं का? पटापट खा प्लीज.
अहो तुमचं तर काम आहे असं म्हणाला होतात ना तुम्ही? हो. मग देऊळ? या देवीच्या देवळात येणं हेच माझं काम आहे असं समज. तुझं मन अस्वस्थ झालं की बरेचदा तू इथे येतेस मला माहितीये. चल. थोडा वेळ बसूया. आरोही, गेले काही दिवस मी बघतेय तू खूप अस्वस्थ आहेस. अगदी नेमकेपणाने सांगायचं तर त्या दिवशी सहल अर्धवट टाकून तू परत आलीस तेव्हापासून काहीतरी बिनसलंय. जी आरोही माणुसकीच्या नात्याने नंदिनीला घरी घेऊन आली आणि तिला जीवापाड सांभाळत होती, अगदी आपला संसार आपलं सुख पणाला लावून नंदिनीची काळजी घेत होती, ती आरोही बदलली. असं का झालं असा प्रश्न पडलाय मला. खरं सांग, नंदिनीच्या जबाबदारीचं ओझं वाटायला लागलंय का तुला? नाही आई, तसं खरंच काही नाहीये. मग काय? आई म्हणतेस ना मला? आईपासून काही लपवू नकोस. देवाच्या दारी आलोत आपण. तुझा देवावर खूप विश्वास आहे ना, म्हणून इथे घेऊन आले तुला. ती देवी म्हणजे सगळ्या जगाचीच आई आहे असं समज. ती आपल्याला नक्की मार्ग दाखवेल. मनात काय आहे ना ते मोकळेपणाने बोल. आई, मी तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाहीये मला. कुठे गेली आरोही? ही वत्सला पण दिसत नाहीये. त्या दोघे एकत्रच गेले असतील का? या सासू सुनेचं काय चाललंय ना ते कळायलाच हवं. आनंद काका, बोला, काय झालं? मला आईस्क्रीम खायला घेऊन चला ना. आता या टायमाला? हो, मला आत्ताच आईस्क्रीम खावंसं वाटतंय. नाही, आता ते ऊन केवढा पडलाय बाहेर. मग काय झालं? आत्ता हवंय मला आईस्क्रीम. अगं, आता या दुपारच्या टायमाला ते आईस्क्रीम वाल्यांची दुकानं पण बंद असतात, माहिती आहे काय? आता आईस्क्रीम नाही भेटणार. नाही नाही नाही, मला आत्ताच्या आत्ता आईस्क्रीम हवंय. मला काही माहिती नाही. आता आईस्क्रीम असं ना, दुपार ऊन जाम असतो ना, आईस्क्रीम हातात घेतला ना की हातात असं खाली खायला घेईपर्यंत त्याचा मिल्कशेक होऊन जातो, माहिती आहे? काय फायदा नाही. आनंद काका, तुम्ही नाही नेलं ना तर मी एकटीच आहे. ए माझी आई, थांब थांब तू. हा, आता जर हिच्या बरोबर गेलो नाही आणि जर काही एकटी गेली ना तर काय ते भलताच पराक्रम करून परत यायची.
त्याच्यापेक्षा जाऊया तिच्या बरोबर. माझी आई, चला जाऊया आईस्क्रीम खायला. चला चला. चला. हा, मी हे कोणाला सांगू शकत नव्हते आई. मी हे कोणाला सांगितलं हे जर नंदिनीला कळलं असतं ना तर कोणाचा जीव घ्यायलाही कमी केलं नसतं. भयंकर आहे हे. सगळं धक्कादायक आहे. पण नंदिनीला जर तिच्या मनासारखं वागू दिलं ना तर ती आणखी डोईजड होईल. म्हणजे तिची कारस्थानं चालूच राहतील आणि तू मात्र खचत जाशील. नाही, आता गप्प बसायचं नाही. मलाही कळतंय ते आई, पण मी तरी काय करू आता. तू कशाला काळजी करतेस? आता मी आहे ना तुझ्यासोबत. घाबरू नकोस. आता नंदिनीला असं दाखव की तू तिला घाबरतेस, तिला हवं ते करू देतेस. पण असं नुसतं भासवायचं. प्रत्यक्षात करायचं जे तुला हवं तेच. तिचा डाव तिच्यावरच उलटवायचा. काय विचार करतेस? एवढी धाडसी मुलगी आहेस तू. मला माहितीये, आग्रहासाठी सगळ्या जगाशी लढली होतीस ना. त्या रायाशी सामना केलास, तन्मयलाही बदली नाहीस, हो ना? मग आता तर तुझा संसार धोक्यात आहे. आता नाही गप्प बसायचं. खंबीर राहा. मी आहे ना तुझ्या पाठीशी. थँक्यू आई. तुम्ही इतक्या खंबीरपणे माझ्या पाठीशी सतत उभे राहताय. खरंच खूप बरं वाटतंय मला. अगं मी तुला बोललो नाही का एवढ्या उन्हामध्ये ना आईस्क्रीमचा एकदम मिल्कशेक होऊन जाणार माहिती आहे. ऐक ना, ये काय ऐकणार नाही माझा. वत्सला आणि आरोही कोणालाही न सांगता बाहेर गेल्यात म्हणजे त्यांच्यात नक्की काहीतरी शिजत असणार. आरोहीने त्यांना सगळं खरं सांगितलं तर तशी ती खूपच हुशार. म्हणूनच तर मी 24 तास तिच्यावर पाळत ठेवून होते तरी सुद्धा सासूला घेऊन घरातून निसटलीच ती. तिने जर आज खरंच सगळं सत्य सांगितलं ना तर आज माझा आग्रह मधला शेवटचा दिवस असेल. आरोहीला कधी प्रॉब्लेम आला तर ती लगेच देवीपाशी जाते. कदाचित आजही ती मंदिरातच गेली असेल का? काय गे इकडे कुठे आहे आईस्क्रीमचं दुकान? ते मंदिर आहे ना तिकडे. तिकडे मंदिर खूप छान आहे. मला तन्मय आणि आरोही ना एकदा घेऊन गेले होते तिकडे. होय काय? हो. पण तुला तर आईस्क्रीम खायचा होता ना. आधी आपण देवीचा प्रसाद खाऊ आणि मग आईस्क्रीम खाऊ. अरे वा, उन्हाळ्यात चांगला चाललाय तुझा डोका. चल चल. चालेल. कुठे जीव काढते माझं कोणाला ठाऊक. तुम्ही माझ्या सोबत आहात हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. हो ना? मग आता डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. पण एक लक्षात ठेव, फक्त मी तुझ्या बाजूने आहे हे तुझ्यापाशीच ठेवायचं. नंदिनीला हे कळतं कामा नये. नंदिनीला असंच वाटलं पाहिजे की मी तुझ्या विरोधात आहे. तरच मी तिचा विश्वास जिंकू शकेन आणि तुला मदत करू शकेन. तुम्ही नेमकं काय करणार आहात आई? कळेल, लवकरच कळेल. आता मी माझं घर नक्की वाचवू शकेन. नक्की. चल, निघूया.
जग्या. हा बोल. आरोही कुठे आहात तुम्ही? मी देवळात आहे. का रे, काय झालं? काय काय रे, एवढं दचकायला काय झालं? अहो नंदिनी ताई सुद्धा तिथेच येत आहेत. काय? बर तुम्ही काळजी घ्या. अरे बापरे. ठीक आहे मी बघते काय करायचं ते. काय झालं? कोणाचा फोन? आई जग्याचा फोन होता. तो म्हणता नंदिनी सुद्धा इथेच आली आहे देवळात. आई तिची नजर चुकून आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवं. चल. आता आरोहीला समोरासमोर पकडतेच. मला चुकून आलीस काय मंदिरात? आता नाही सोडणार तुला. नंदिनी ताई तुम्ही इथं देवळात? तू काय करतोयस? बाजूला हो. अहो पण ताई तुम्ही एकटे इथं? इडियट कुठला. अगं असा वाईट साईड कोणाला बोलायचा नसतो. देऊळ आहे ना हे. मग कोणाला शिव्या देत होती? त्या आईस्क्रीम वाल्याला बोलले, तो गेला ना निघून. तिकडे असतो काय? हा. अगं पण तू तर देवळात आली ना, प्रसाद खायचा आहे ना तुला. अगं हे माझे आहे. प्रसाद. अरे वा, आज सकाळीच देवळात गेली होतीस का? काही खास आहे का? तन्वी, देवळात जाण्यासाठी खास कारण कुठे लागतं? पण तरी तू म्हणतेस ते सुद्धा बरोबर आहे. आज देवळात जाण्यामागे एक कारण आहे. नंदिनी लवकरात लवकर बरी व्हावी, तिच्या बाबांकडे सुखरूप परत जावी, हे मागणं मागायला गेलेले देवीकडे. तू मला सोडून का गेलीस देवळात? मला का नाही नेलं? काय बोलतेस काय तू? अगं पण मी घेऊन गेलो होतो ना तुला देवळामध्ये. मग दर्शन न घेताच परत कशाला आली? कारण मला आरोही बरोबरच दर्शन करायचं होतं. ती जिथे जिथे जाईल मी तिथे तिथे जाणार. बरोबर. या तुझ्या हट्टा पुढे ना कुठे डोका फोडायचा मला कळणार नाही. खरोखर. काय रे आनंदा, काय झालं? कसला हट्ट केला नंदिनीने? अगं हट्ट म्हणजे काय? आईस्क्रीम खायचाय म्हणून माझ्या मागे लागली. आम्ही गेलो, म्हटलं चला आईस्क्रीम खिलवूया हिला. आईस्क्रीम राहिला बाजूला, ही मला देवळात घेऊन गेली. मला त्याला देवळात दर्शन घ्यायचं असेल घेऊ दे, ते पण नाही. देवळात चिरल्या काय झालं काय माहिती, एकदम परतच फिरली. नंदिनी, काय ग असा त्रास दिलास तू आनंदाला? आरोही,
नंदिनीचे यात काहीच चुकलेलं नाही. आरोहीला जर माहित होतं की नंदिनी तिच्याशिवाय राहत नाही तर नंदिनीला एकटीला सोडून ही देवळात गेलीच कशाला? आणि जायचंच होतं तर नंदिनीला सांगून जायचं ना, म्हणजे तुम्हाला एवढा त्रास तरी झाला नसता. आई अहो माझं अचानक ठरलं ना, त्यामुळे मला असं जावं लागलं. नाहीतर तू मला काहीतरी कारण देऊ नकोस. माझ्या आता लक्षात आलंय की नंदिनीची जबाबदारी घेण्याचा तुला आता त्रास होतोय, तू टाळतीयस. आम्ही सगळेजण तुला आधी सांगत होतो तेव्हा तू ऐकलं नाहीस आमचं. मग आता घेतलेली जबाबदारी अशी अर्ध्यावर टाकणं हे योग्य आहे का? काय उत्तर दे मला. वा वा वत्सलाबाई, आज खूप दिवसांनी तुमचं हे रूप बघायला मिळालं. म्हणजे आता तुम्ही पुन्हा आरोहीच्या विरोधात जाताय. गुड. मला या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायलाच हवा.